शरद पवारांनी स्वतःच म्हटलं की ते आता राज्यसभेचे सदस्य होणार नाहीत। अर्थात त्यांच्या पक्षाला आता तेवढ्या जागा मिळाल्या नाहीत, त्यामुळे शरद पवार आता सक्रिय राजकारणातून निवृत्त होणारे संकेत त्यांनी दिले होते। त्यामुळे ही विधानसभा निवडणूक त्यांच्या कारकिर्दीतली शेवटची निवडणूक आहे असं बोललं जात होतं। जर हे खरं असेल तर मग त्यांच्या राजकारणाचा अंत हा अत्यंत वाईट झाला असंच म्हणावं लागेल। जाणता राजा म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये ओळखला जाणाऱ्या या दिग्गज राष्ट्रीय नेत्याच्या कारकिर्दीचा असा अंत का झाला यावरती आपण बोलू। कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, घेऊन टाकी, या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा। नमस्कार, मी दिलीप आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर। एका अत्यंत महत्त्वाच्या बातमीकडे मी तुमचं लक्ष वेधून घेऊ इच्छितो। आजच्या निकालानं महाविकास आघाडीचा चांगलाच अपेक्षाभंग केलाय। थोडक्यात काय सांगायचं तर जनतेच्या मनात काय चाललं होतं याचा कसलेल्या मुरब्बी अशा राजकारण्यांना सुद्धा अंदाज आला नाही। त्यामुळे जनता जनार्दन हीच सर्वोच्च आहे हा फक्त फिल्मी डायलॉग नाही किंवा टीव्हीवर आपलं शहाणपण दाखवण्याचं वाक्य नाही। शरद पवारांनी आपल्या आघाडीला 167 जागा मिळतील असा विश्वास ठामपणे व्यक्त केला होता आणि त्यांच्या याच ज्ञानाच्या आधारे त्यांनी काल सकाळपासून म्हणजे साधारणपणे शुक्रवार सकाळपासून सिल्वर ओकवरती बैठकांचा सपाटा सुरू केला होता। नाना पटोलेंना मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पडत होतं, त्याला संजय राऊत त्यांच्या भाषेत उत्तर देत होते। जयंत पाटील सुद्धा बैठकांमध्ये हिरहिरीनं सहभागी होत होते। हे सगळं चालू असताना जनतारूपी मतदार मात्र घरातल्या घरात हसत होता। मतदार यंत्रावरती नेमकं कोणतं बटन दाबलंय हे त्यालाच माहिती होतं। त्यामुळे 6 दशकांचा अनुभव गाठीशी असलेला शरद पवारांसारखा मुरब्बी राजकारणीही सपशेल नापास झाला। वयाच्या 83व्या वर्षी तब्बल 5 दशकांच्या सक्रिय राजकारणाचा अभ्यास असलेल्या या राष्ट्रीय नेत्याच्या कारकिर्दीचा अंत मात्र करुण झाला। तसं पाहिलं तर त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात सुद्धा तशीच वादळी झाली होती। वयाच्या अवघ्या 38व्या वर्षी त्यांनी राजकीय उठाव करून वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसून मुख्यमंत्रीपद बळकावलं होतं। तिथून सुरू झालेला त्यांच्या धूर्त राजकारणाचा प्रवास आज 2 शकलं झालेल्या त्यांच्याच पक्षातल्या त्यांच्याच गटाला अवघ्या 19 जागा मिळवून संपला। जैसी करनी वैसी भरणी असं म्हणतात ना, तेच असावं। त्याची सुरुवात कशी झाली ते पाहू। BBC मराठीनं लिहिलेल्या एका लेखानुसार 1978 मधल्या राजकीय डावपेचांनी शरद पवारांना महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आणलं ते आजपर्यंत। तोपर्यंत पवार यशवंतरावांचा हात धरून राजकारणात आल्याला, प्रस्थापित झाल्याला बराच काळ झाला होता। पवार मंत्रीही झाले होते, पण तरीही या घटनेनं त्यांना महाराष्ट्राचा सर्वात तरुण मुख्यमंत्री केलं आणि महाराष्ट्राचं राजकारणही बदललं। 1977 मध्ये आणीबाणीनंतर काँग्रेस फुटली, तिचं इंदिरा काँग्रेस आणि रेड्डी काँग्रेस असे 2 भाग झाले। यशवंतरावांसह महाराष्ट्रातले अनेक नेते रेड्डी काँग्रेसमध्ये गेले, ज्यात वसंतदादा पाटील, शरद पवारही होते। 1978 मध्ये जेव्हा महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हा दोन्ही काँग्रेस वेगळ्या लढल्या। जनता पक्षाने मोठा पक्ष बनून निवडून आला खरा, पण बहुमतापासून दूर राहिला। मग दोन्ही काँग्रेस एकत्र आल्या आणि या आघाडीच्या सरकारचे वसंतदादा पाटील मुख्यमंत्री बनले, तर नासिकराव तिरपुडे उपमुख्यमंत्री बनले। पण या सरकारमध्येच अनेक नेते अस्वस्थ होते। सरकारमध्ये वाद वाढू लागले। शेवटी शरद पवार त्यांच्या 40 समर्थक आमदारांसह बाहेर पडले आणि 4.5 महिन्यात हे आघाडीचं सरकार पडलं। पवारांच्या या पहिल्या बंडाचं अनेक प्रकारे विश्लेषण केलं गेलं। वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला गेला असंही म्हटलं गेलं। यशवंतरावांच्या पवारांच्या या कृतीला पाठिंबा होता असंही गोविंद तळवलकरांच्या अग्रलेखांचे दाखले देऊन म्हटलं गेलं। बाहेर पडलेल्या पवारांनी त्यांच्या समाजवादी काँग्रेसतर्फे इतर पक्षांशी बोलणी सुरू केली। शेवटी जुलै 1978 मध्ये पुरोगामी लोकशाही दल म्हणजेच पुलोदचं सरकार स्थापन होऊन 38व्या वर्षी शरद पवार महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले। 1.5 वर्षाहून अधिक काळ हे सरकार चाललं। अशी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात ते आजचा पराभव। दरम्यान 5 दशकांच्या राजकारणात त्यांनी अनेक चढउतार पाहिले, मात्र त्यांचं सरकार बरखास्त झाल्यानंतरची 4 वर्ष आणि 1995 ते 99 हा काळ वगळता शरद पवार हे कायम सत्तेचा भाग राहिले होते। सत्ता त्यांच्यापासून आणि ते सत्तेपासून कधी दूर गेलेच नाहीत। सोनिया गांधींच्या विदेशी नागरिकत्वाचा मुद्दा काढत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना तर केली, पण त्यानंतर लगेचच 2004 मध्ये त्यांनी त्याच सोनिया गांधींसोबत हातमिळवणी करून केंद्रात तब्बल 10 वर्ष सत्ता उपभोगली। शरद पवार 10 वर्ष कृषी मंत्री होते, तर त्यांचे त्यावेळेचे उजवा हात असलेले प्रफुल्ल पटेल नागरी विमान मंत्री होते। पण केंद्रात मोदींचं सरकार आलं आणि काँग्रेसचे वाईट दिवस सुरू झाल्याचं दिसताच त्यांनी आपला गाडा राज्याच्या राजकारणाकडे वळवला। मग मराठ्यांचं राजकारण केलं, जरांगे पाटलांना हवा दिली, महाराष्ट्रातल्या राजकारणावरती पकड बसवण्याचा प्रयत्न केला, पण अखेर राजकीय डावपेच उलटे पडले आणि त्यांच्याच पक्षाची 2 शकलं झाली। लोकसभा निवडणुकीत 10 जागा लढवून 8 खासदार निवडून आल्यावरती त्यांना वाटलं की हेच यश विधानसभेत मिळेल, पण इथे त्यांचं राजकारण हुकलं। एकतर मोठ्या प्रमाणात बदललेला नवमतदार आणि दुसरं म्हणजे समोर भाजपसारखा तगडा प्रतिस्पर्धी असताना आपल्या ज्येष्ठतेचा वापर करून महाविकास आघाडीला एकत्र ठेवण्यात त्यांना आलेलं अपयश।
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेनं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेमका कोणता परिणाम घडवून आणला याचा त्यांना अंदाजच आला नाही. घेऊन टाक या चॅनलवरतीच तुम्हाला एक व्हिडिओ मिळेल. त्यात लाडकी बहीण योजनेच्या 5 हप्त्यांमुळे ग्रामीण भागातल्या महिलांचं कुटुंबातलं महत्त्व कसं वाढलं याची माहिती दिली आहे. ही बाब पवारांच्या लक्षात आली नाही. तसं पाहिलं तर शरद पवारांनी राष्ट्रीय राजकारणात महाराष्ट्राचं नाव कायम उंच ठेवलं. केंद्रात काँग्रेस प्रणित सरकार असो की काँग्रेसचं सरकार असो, पवारांनी नेहमीच अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. आज त्यांचं वय 83 वर्षांचं आहे. त्यांनी गेली 5 दशकं केंद्रातल्या राजकारणात मध्यवर्ती भूमिका पार पाडली. राजकारणातल्या त्यांच्या या अढळ स्थानाचा तसं पाहिलं तर महाराष्ट्राला फारसा फायदा झाला नाही, पण त्यांनी या स्थानाचा वापर फक्त आत्मकेंद्री राजकारणासाठीच केला. वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसल्यामुळे राष्ट्रीय पातळीवरच्या काँग्रेसच्या नेत्यांमधली त्यांची जी विश्वासार्हता गेली ती आज तागायत. यंदाच्या निवडणुकीत त्यांनी अजित पवारांच्या विरोधात अजित पवारांच्याच पुतण्याला उभं केलं. युगेंद्र पवार यांना कोणताही राजकीय अनुभव नसताना लोकसभा निवडणुकीत जशी किमया आपण करून दाखवली तशी यंदाही करून दाखवू हा त्यांचा फाजील आत्मविश्वास त्यांना बुडवून गेला. त्यामुळे यंदाचा निकाल हा शरद पवारांसाठी केवळ वेदनादायी लाजिरवाणाच नाहीये, तर त्यांच्या राजकारणाचा करुण अंत करणारा ठरला हे खेदानं म्हणावं लागेल. तुम्हाला शरद पवारांच्या राजकारणाच्या अशा शेवटाबद्दल काय वाटतं नक्की सांगा. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.